एक सुंदर आणि हृदयस्पर्शी मराठी प्रेमकथा. एक अपूर्ण पण सुंदर कथा. कॉलेजचा तो पहिला दिवस. पावसाची रिमझिम सुरू होती आणि वर्गाच्या बाहेर एका छत्रीखाली उभी असलेली अनन्या पहिल्यांदाच समीरला दिसली. चेहऱ्यावरचा साधेपणा, डोळ्यांतली चमक आणि तिचं ते हलकं हसू. समीर त्या एकाच क्षणात तिच्या प्रेमात पडला. समीर लाजाळू होता, तर अनन्या अभ्यासात हुशार आणि बिनधास्त. हळूहळू दोघांची मैत्री झाली. कॉलेजच्या कट्ट्यावरचा चहा, नोट्सची देवाणघेवाण आणि एकत्र घालवलेला वेळ यांच्यातून ही मैत्री अधिक घट्ट होत गेली. समीरच्या प्रत्येक कवितेत अनन्या नकळत उमटू लागली होती, पण मनातलं सांगण्याची हिंमत त्याला कधी झालीच नाही. कॉलेजचं शेवटचं वर्ष उजाडलं. निरोपाचा दिवस जवळ येत होता. समीरने शेवटी ठरवलं की आज मनातली भावना अनन्याला सांगायचीच. त्याने तिच्यासाठी एक खास पत्र लिहिलं आणि एका सुंदर डायरीत ठेवलं. त्या दिवशी कॉलेजच्या कट्ट्यावर समीरने ती डायरी अनन्याच्या हातात दिली आणि म्हणाला, "घरी जाऊन वाच." अनन्याने गोड हसून ती डायरी आपल्या बॅगेत ठेवली. पण त्याच संध्याकाळी समीरला समजलं की अनन्याचं लग्न तिच्या घरच्यांनी ठरवलं आहे आणि ती पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जात आहे. हे ऐकून समीरचं जगच थांबल्यासारखं झालं. त्याने अनन्याला त्रास न देण्याचं ठरवलं आणि स्वतःहून मागे हटला. वर्ष उलटली. जवळपास सकाळ 10 वर्षांनंतर एका मोठ्या शहरातल्या कॉफी शॉपमध्ये दोन जुने मित्र अचानक आमनेसामने आले. समीर आणि अनन्या. दोघांच्याही केसात आणि चेहऱ्यावर वयाचे बदल दिसत होते, पण डोळ्यांतली तीच जुनी ओळख होती. थोड्या गप्पांनंतर अनन्याने तिच्या बॅगेतून एक जुनी, थोडी जुनाट झालेली डायरी बाहेर काढली. ती समीरचीच डायरी होती. समीरने आश्चर्याने विचारलं, "तू ही अजून जपून ठेवली आहेस?" अनन्या हळूच हसली आणि म्हणाली, "समीर, मी त्या दिवशी ती डायरी वाचली होती. मला माहीत होतं तुझ्या मनात काय आहे. आणि कदाचित माझ्याही मनात तेच होतं." समीरने थक्क होऊन विचारलं, "मग तू मला कधीच काही का सांगितलं नाहीस?" अनन्याच्या डोळ्यांत पाणी आलं. ती म्हणाली, "कारण काही गोष्टी वेळेत सांगायच्या असतात. त्या दिवशी मला समजलं की परिस्थिती आपल्या हातात नाही. पण मला तुझं प्रेम आणि आपली मैत्री आयुष्यभर अशीच जपून ठेवायची होती. आपण एकत्र येऊ शकलो नाही याचा अर्थ आपलं प्रेम खोटं होतं असं नाही." त्या दिवशी समीरला समजलं की प्रेम म्हणजे नेहमी एकत्र राहणं किंवा लग्न करणं नसतं, तर एकमेकांच्या आठवणी आदराने आणि प्रेमाने आयुष्यभर जपणं असतं. त्या पावसाळी संध्याकाळी कॉफीच्या एका कपावर दोन जुने जीव पुन्हा एकदा हसले, आपल्या अपूर्ण पण अत्यंत सुंदर कथेसह. येथे